श्री स्वामी समर्थ. मी श्रावणी, स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत एका सहावारी साडीतून 3 ए-लाईन कुर्ती कट केल्या होत्या. त्यातली आपण एक कुर्ती ती कशी शिवायची ते बघणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपण या साडीचे जे 3 टॉप कट करून ठेवले होते ए-लाईन कुर्ती, त्यातली ही पहिली कुर्ती मी शिवण्यासाठी घेतली आहे. तर त्यामध्ये आपण हे अस्तर आणि हा जो साडीचा पीस आहे तो कट केला होता. ही ए-लाईन नाहीये, ही थोडा मी त्याला घेर दिला होता एका कुर्तीला, ती घेतली आहे मी आधी. तर ह्यामध्ये आपण हा कुर्तीचा म्हणजे हा साडीचा सरळ पीस आहे, सरळ बाजू आहे, ही सरळ बॉर्डर आहे. मग सरळ पीस वरती आपण अस्तर ठेवायचं आणि जो काही गळ्याचा आकार दिलेला आहे त्या आकारावरती आपण इथून पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. ही फ्रंट बाजू आहे कुर्तीची आणि दुसरी मी बॅक साइड पण आपण कट करून सेम असंच शिवून घेतलेला आहे की हा कुर्तीचा सरळ भाग आहे, त्याच्यावर आपण अस्तर ठेवलंय आणि बॅक गळा आपण स्टिच करून घेतलाय. हे दोन्ही गळे माझे मी स्टिच करून घेतलेले आहेत. बॅकचा हा बंद गळा असल्यामुळे तो फक्त 2.5 इंच खाली होता आणि त्याला आपण राऊंड शेप वरती शिलाई मारून घेतली आहे. तसंच सेम पुढच्या भागावर सुद्धा आपण पंचकोनी आकार दिलेला आहे, त्याला आपण स्टिच करून घेतलेला आहे. इथे आपण गळ्याच्या आकारावरती शिलाई मारून घेतली होती. तिथून आता आपण कट्स देऊन घेऊया गळ्याच्या आकारावरती, म्हणजे आपल्याला गळा उलटवायला सोपा जाईल. ह्याला कट्स मारून घ्यायचे पूर्ण गळ्याला. दोन्ही भागांच्या गळ्याला, मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागांच्या गळ्याला आपण असे कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे ते उलटवायला आपल्याला बरे पडतील. आपण ह्या गळ्यांना कुठेही कॅनव्हास वापरणार नाही आहोत, नाही गळपट्टी लावणार आहोत. आपण डायरेक्टली गळा उलटवणार आहोत. अस्तर आणि पीस असं करून आपण उलटवणार आहोत. मी याला कट्स मारून घेतले, तसेच मी बॅक साईडला सुद्धा कट्स मारून घेतले. आता आपण हा पाठीमागे टाकून भाग उलटवून घ्यायचा, म्हणजे आपला ड्रेसचा सरळ भाग आहे तो वरती येईल आणि अस्तर आतल्या बाजूला जाईल. इथून आता आपण हे उलटवून घ्यायचं असं. हा बॅक आहे तो आपण नसाच ठेवायचा आहे आणि जो फ्रंट आपण उलटवून घेणार आहोत, पुढचा भाग आपण उलटवून घेतल्यानंतर पुढच्या भागाला आपण इथून दाब स्टिच देणार आहोत. मी दाब शिलाई देऊन घेते आणि मग तुम्हाला दाखवते. गळा केल्याच्या नंतर आपण कपडा उलटवून घेऊन इथून वरून दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. मी पूर्ण गळ्याला दाब शिलाई केली आहे आणि दाब शिलाई केल्यानंतर तुमचा जो काही अस्तर असेल तो तुमच्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचा. मी हा पूर्ण अटॅच केलेला आहे. मी हा चिटकवून घेतलाय, पण तुम्ही तिथे पूर्ण शिलाई मारूनही घेऊ शकता. जे तुम्हाला सोयीचं पडेल ते तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर जो काही आपला हे अस्तर आहे त्या अस्तरला इथे डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची अस्तरला, बॉटमला अस्तरच्या. आणि त्यानंतर आपला जो कुर्त्याचं कटिंग आहे त्याचा तुम्ही मध्य करून घ्यायचा. हा गळ्याकडून मी पूर्ण मध्य करून घेतलाय, एक चॉकने मार्क करून घेतलेला आहे मी. मग तसं तुम्ही मध्य करून घ्यायचा ड्रेसचा. आपलं जो काही टॉप आहे किंवा जो काही कटिंग आहे त्याचा जो मध्य आपण करून घेतला ड्रेसचा, की मध्य करून झाल्यानंतर तुम्हाला वरून 30 इंचावरती मार्क करून घ्यायचंय. त्या मध्यावरती 30 इंच तुम्हाला जेवढा हवाय त्यानुसार 30 घ्या किंवा 28 घ्या, तुम्हाला केवढा हवाय तेवढा. 30च्या इथून पुढे खाली आपल्याला कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ड्रेसला मधोमध कट येणार आहे. मग इथून मी खालून तुम्ही असंही घेऊ शकता. मी खालून इथून 12 घेतलंय आणि वरून आपलं 30 आहे. तुम्हाला जर कट वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जर अजून शॉर्ट करायचे असेल तर अजून तुम्ही कमी करू शकता. तुम्हाला जेवढी हवी आहे त्यानुसार घ्या. त्यामुळे इथे आपला ड्रेस कट होणार आहे आणि आपल्याला कट तयार करायची आहे. जशी आपण साईड कट करतो तशीच मधोमध एक कट तयार करून घ्यायची आहे. कट तयार करून झाल्यानंतर तुमच्याकडे जी कोणती लेस अवेलेबल असेल ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. मग आता ही माझी साडीचीच बॉर्डर होती, ती मी गळ्याला अशी पंचकोनी आकारामध्ये फिरवून घेणार आहे आणि इथे आल्यानंतर मधोमध आल्यानंतर तीच लेस आपण सेम अशीच खाली घ्यायची, पूर्ण खालपर्यंत लावून घ्यायची ही पूर्ण, कारण की इथून आपलं कट असणार आहे. मग ही आपली कुर्ती
चं पॅटर्न करून झालेला आहे. हा गळ्याला मी पूर्ण लेस फिरवली आहे, इथून ही अशी म्हणजे दोन्ही साईडने, आणि ही पूर्ण अशी मी खालपर्यंत घेतली आहे. गळा पंचकोनी आहे आणि सरळ ती मी खाली घेतली आहे. आणि इथे जो आपण मध्ये कट दिला होता त्या कटच्या दोन्ही साईडने ती लेस पूर्ण खालपर्यंत घेतलेली आहे. ह्या पद्धतीने मी ही कुर्तीचं पॅटर्न झालेलं आहे पुढच्या भागाचं. आता आपण ती मागच्या भागाला शोल्डर जॉईन करून घेऊया, आणि मागच्या भागावरती मी आता तुम्हाला शोल्डर जॉईन करायचं दाखवते. हा आपला मागचा भाग आहे, जो मी शिलाई मारून गळ्याकडे शिलाई मारून मी फक्त उलटवून घेतलाय. मी इथे दाब शिलाई देऊन घेतलेली नाही आहे अजून गळ्याला. हा मागचा भाग आहे. दाब शिलाई द्यायच्या आधी आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. मग त्यासाठी हा मागचा भाग सरळ भाग आहे मागच्या भागाचा, आणि हा पुढच्या भागाचा सरळ भाग आहे. मग आपण पुढचा भाग आहे तो मागच्या सरळ भागावरती उलटा ठेवायचा, म्हणजे सरळ भागावरती सरळ भाग असं आलं पाहिजे, असं आपण ठेवायचा. आणि उलटा आणि हा उलटा असा आला पाहिजे. सरळवरती सरळ ठेवून आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे. तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. हा मागच्या भागाचा सरळ भाग आहे, ज्याला आपण दाब शिलाई दिलेली नाहीये, आणि हा पुढच्या भागाचा सरळ भाग आहे. सरळवरती सरळ ठेवायचा, आणि ही जी आपली शोल्डर पट्टी आहे, म्हणजे सरळवरती ठेवून जो मागच्या भागाची जी शोल्डर पट्टीचा जे अस्तरचा भाग आहे तो आपण पुढच्या भागाच्या अस्तरवरती ठेवायचा आहे. म्हणजे जो असा आहे, इथून आपली दाबशिलाई येणार होती, आपण दाबशिलाई नाही दिलेली आहे. मग त्या सरळवरती मेन पीस सरळ ठेवून जो अस्तरचा पीस आहे तो आपण पुढच्या भागाच्या अस्तरच्या पीसवरती घ्यायचा आहे. त्यामुळे ही जी तुमची शिलाई आहे, मागच्या भागाची जी शिलाई मार्जिन आहे ती तुमची दिसेल. आणि मग ती अशी ठेवून आपण सरळ हे असं शिवून घ्यायचंय. हे असं सरळवरती सरळ ठेवून मागच्या भागाचं अस्तर आपण पुढच्या भागाच्या अस्तरवरती घ्यायचं, आणि इथून सरळ आपण एक टीप मारून घ्यायची शोल्डर पट्टीला. मागच्या भागाची शोल्डर आहे, जो हा मेन पीसचा भाग आहे आणि हा अस्तरचा भाग आहे. मेन पीसच्या मागच्या भागावरती सरळ भागावरती आपण पुढच्या भागाचा सरळ भाग ठेवायचा आहे, आणि तो मेन पीसवर असा ठेवून त्याच्यावरती आपली मागच्या भागाची शोल्डरची जी पट्टी आहे अस्तरची शोल्डर पट्टी आपण त्याच्या पुढच्या भागाच्या अस्तरच्या पट्टीवरती ठेवायची, आणि ती आपण इथून एक शिलाई मारून घ्यायची. दाखवते. हा जो शोल्डरचा भाग आहे तो आपण तिरका कट करून घ्यायचा, आणि इथे जी शिलाई आलेली आहे तिथे आपण एक कट मारून घ्यायचा तिरका. आणि आता आपण हे ओपन करायचं. हे ओपन केल्यानंतर ही जी काही तुमची शोल्डरची जी मार्जिन असते ती सगळी तुमच्या आतमध्ये जाते आतल्या बाजूला, आणि वरून तुमचं हे असं प्लेन येतं. हे अस्तरच्या भागावरून आहे आणि हे पुढच्या भागावरून आहे, असं येतं. हे असं ह्याला आपण छान फिनिशिंगमध्ये शिवलंय असं म्हणतो. हे तुमचं छान फिनिशिंग आलेलं आहे. आता इथे जराही बाहेर नाही आलंय. या पद्धतीनेच तुम्हाला शोल्डर जॉईन करायचे. हे आता आपण उलटवून घेतलेलं आहे. तुम्ही पुढूनही बघू शकता आणि मागूनही बघू शकता. इथे कुठेही तुम्हाला शोल्डरचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन दिसून येत नाही, सर्व ते आतमध्ये गेलेलं आहे. या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जॉईन केला तर तुमची फिनिशिंग खूप छान येऊ शकते. आणि हे शोल्डर जॉईन करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या मागच्या भागाला आपण जिथे गळ्याला शिलाई नाही दिलेली आहे तिथे आपण दाब शिलाई देऊन घ्यायची. इथे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर हा जो पूर्ण पीस आहे, जो बॅक पीस जो आपण अटॅच नाही केलाय अस्तरला, तिथे आपण अस्तरला हा पूर्ण अटॅच करून घ्यायचा. तुम्ही ग्लू लावूनही घेऊ शकता, गमाने चिटकवून घेऊ शकता, किंवा तुम्ही पूर्ण चारी बाजूने शिलाई मारून घेऊ शकता. ते शिलाई मारून घ्यायचं, आणि त्यानंतर जो आपला हे आतलं जे अस्तर आहे त्या अस्तरला तुम्हाला इथे डबल फोल्ड करून घ्यायचंय बॅक साईडच्या भागाला, म्हणजे मागच्या भागावरती हे डबल शिलाई करून घ्यायचंय, आणि साईड पूर्ण अस्तर अटॅच करून घ्यायचंय मेन पीसला. मी इथे दाब शिलाई मारून घेते. इथे आपलं शोल्डर जॉईन करून झाल्यानंतर मी हात तयार करून घेतले आणि तेही जॉईन करून घेतलेले आहेत. हे मी दोन्ही हात जॉईन केलेत, आणि मागच्या भागाला
मागे आपण इथे टक्स देऊन घेतलेले आहेत कमरेकडे मागच्या भागावर, आणखी तो फिटिंगला व्यवस्थित बसतो त्यासाठी. आता हात जॉईन करून झाल्यानंतर आपण पूर्ण ड्रेस फिटिंग करून घेऊ, फिटिंगची शिलाई मारून. मग नंतर आपण इथे खाली दोन्ही साईडला आपण कट्स तयार करून घेणार आहोत आणि मग आपला ड्रेस हा पूर्णपणे तयार होईल. आणि इथे आपण 2 शो बटन ह्या कलरचे, जांभळ्या कलरचे 2 किंवा 3 शो बटन लावणार आहोत इथे पुढे. मग पूर्णपणे आपला ड्रेस तयार होईल. हा ड्रेस आता फिटिंग करून आणि साईड कट देऊन पूर्ण तयार झालेला आहे. त्या कटिंग केलेल्या साडीचा हा पहिलाच ड्रेस होता. पॅटर्न कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पार्ट 2 मध्ये. श्री स्वामी समर्थ.